शिरवाडे वणी कवितांचे गाव म्हणून घोषित पहिल्या कवी दालनाचे उद्घाटन सोहळा संपन्न। निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे 27 फेब्रुवारी 2025 रोजी मराठी भाषा आणि साहित्य संस्कृतीला साज चढवणारा एक ऐतिहासिक निर्णय घेत शिरवाडे वणी गावाला कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। गावातील पहिल्या कविता दालनाचे उद्घाटन करताना मंत्री सामंत म्हणाले, गावातील प्रत्येक विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींनी येथे येऊन कविता वाचाव्या, त्यामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळेल आणि मराठी भाषेचा गौरव वृद्धिंगत होईल। गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्याचा वारसा जपण्याच्या दृष्टीने शिरवाडे वणीमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहे। विशेष म्हणजे पुढील 3 ते 4 महिन्यात संपूर्ण कवितांचे गाव संकल्पना पूर्णत्वास नेली जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले। गावातील सरपंच दिलीपराव खैरे यांनी याबाबत अधिक आनंद व्यक्त करत हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असे सांगितले। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिरवाडे वणी येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांनी कवी कुसुमाग्रज स्मारकास भेट देऊन अभिवादन केले। शिरवाडे वणी गावाचे साहित्य क्षेत्रात घेतलेली ही मोठी झेप मराठी भाषेच्या जपणुकीसाठी आणि साहित्यप्रेमींसाठी एक नवा अध्याय ठरणार आहे। साहित्यातील ज्ञानसूर्य युवा शिरवाडकर यांचं हे जन्मगाव वणी शिरवाडे आणि हे शिरवाडे वणीमध्ये येताना खूप आनंद वाटला। आणि विशेष म्हणजे युवा शिरवाडकरांची जी साहित्य संपदा आहे त्याच्यामुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यामध्ये पण फार त्यांचा मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे। अशा याच्यामध्ये मराठी भाषेला पुढे नेण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साहित्य संस्कृती रुजवण्यामध्ये शिरवाडकरांचा खूप मोठा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे। नाशिकचं नाव आणि हे वणी शिरवाडे या गावचं सुद्धा नाव त्यांच्यामुळे उज्ज्वल झालेलं आहे। ही कवितेचं गाव ही जी संकल्पना आहे गावची, खरं तर म्हणजे सरपंच ते सर्व ग्रामस्थ त्यांना मी धन्यवाद देईल ही कल्पना एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे आणि त्याच्यामुळं अनेक कविता अनेक साहित्य या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना प्रसंगी येणाऱ्या विजिटर्सना त्या पाहायला मिळतील, वाचायला मिळतील, याचा आनंद घेता येईल आणि हा ज्ञानपीठ विजेते युवा शिरवाडकरांचा एक सन्मान झाल्यासारखा त्यामुळे वाटतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।